यामागे माझी काहीतरी चाल असेल, प्लॅनिंग असेल. माझ्या नवऱ्याला तुम्ही एवढा त्रास दिलाय म्हटल्यावर तुमचा जीव बिव घ्यायचा माझा विचार असेल असं वाटत असेल ना तुम्हाला? पोलीस आहे तुम्ही, तुमचा लगेच कोणावर विश्वास नाही बसत, माहिती आहे मला. तुमचा विश्वास नसेल तर मी खाऊन दाखवू का? नाही नाही, काही गरज नाही. आणि मी हे सगळं फक्त तुमच्यासाठी नाही करत आहे, माझ्या मैत्रिणीसाठी सुद्धा करते. कोण मैत्रीण? आर्या. आर्या ताई आणि मी लय चांगल्या मैत्रिणी होतो, लय जवळच्या होत्या त्या. सारख्या तुमच्याबद्दल बोलत असायच्या. दादा लय काम करतो, दादा वेळेत घरी येत नाही, दादा वेळेत जेवत नाही. कधी कधी एवढं कामाचं टेन्शन असतं का जेवायचंच विसरून जातो, मग जबरदस्तीने त्याला भरवावं लागतं. असं लय काय काय सांगायच्या. तुम्ही माझ्या नवऱ्याशी जे वागलात ते चुकीचंच आहे, त्याबद्दल मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार. पण तुम्ही माझ्या मैत्रिणीचे भाऊ पण आहेत ना, त्या नसताना मला तुमची काळजी घ्यायला पाहिजे. हे इतकी बोलायची चिमणी? हां, गावात मीच एक त्यांची मैत्रीण होते ना, मग सगळं मनातलं सांगून टाकायच्या. जामकर साहेब, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती जी आर्या ताईंकडून कळली होती आणि त्यांनी शपथ घातली होती काही गोष्ट कुणाला कळता कामा नये. पण तुमची अशी अवस्था बघून मला आज ती तुम्हाला सांगून टाकावीशी वाटते. काय? सांगा लवकर सांग. आर्या ताई प्रेग्नंट होत्या ते मला पण माहिती होतं. तुम्हाला कसं माहित? आम्ही सोबत असतानाच त्यांना कोरड्या उलट्या झाल्या होत्या. त्यांना तसं जाणवत होतं का त्या वेगळ्या उलट्या आहेत आणि त्या प्रेग्नंट राहिल्यात. म्हणजे त्यांनी स्वतःहून ही गोष्ट पण सांगितली मला. कोण आहे तू? नाव सांगा. तू नवला आहे? नाही नाही नाही, अहो त्यांनी काही नाही केलंय, ते निर्दोष आहेत. नाही, मग कोण आहे? नाव नाव सांगा, बाकीचं मी बघतो. नाही माहीत साहेब मला. मी खूपदा विचारायचा प्रयत्न केला पण आर्याताईंनी कधीच काही सांगितलं नाही. मग मी पण त्या सगळ्यात कधी पडले नाही. त्या अशा प्रेग्नंट राहिल्यामुळं त्या घाबरल्या होत्या. त्यांना खात्री करून घ्यायची होती प्रेग्नन्सीची. माझ्या मागं लागल्या होत्या त्यांच्या संगत जाण्यासाठी. नेमकं त्यावेळेला मी आजारी पडले.